नमस्कार. मी तुम्हाला मध्ये चच्या भाषेत शिकवत होते. तर चच्या भाषेत शब्द कसे बनवायचे, चच्या भाषेत वाक्य कशी बनवायची. तर ह्याचा काही तुम्ही प्रयत्न करताय का नाही, तुम्हाला त्यात आवडतंय का नाही, तेही सांगा. तर आता त्यात मी तुम्हाला असं सांगणार आहे की चच्या भाषेत आता समजा हा लोकरीचा गोळा आहे, तर हे चच्या भाषेत कसं म्हणायचं आहे. च हा चक्रीचा लो, चळागो चहया, आणि ही लोकरीची क्रोशाची सुई आहे. तर असं म्हणायचं आहे, च ही चशाची क्रो, चय सुई चहया. तर ह्या अशा भाषेमध्ये तुम्ही प्रयत्न करताय का, तुम्हाला ते आवडते आहे का. कारण तुम्हाला ही फक्त चचीच भाषा नाही, तुम्हाला पुढे अजून 1-2 भाषा आहेत की त्या अशा इंटरेस्टेड आहेत आणि त्याची आवड नक्कीच तुम्हाला निर्माण होईल आणि तेही शिकायला अशी छान मजा येईल. तर मागच्या भागात मी एकीकडे चची भाषा फक्त बोलून दाखवते, तुम्ही ते ऐकू शकता. पण मागच्या भागात मला हा जो हार आहे वेलदोडे विणायचा, तर हा मला एक जण म्हणली होती की सुरुवातीपासून दाखवा. तर तो मी हा लोकरीत म्हणजे हिरव्या रंगात करून दाखवते. तर तुम्ही हे बघा आणि मी चची भाषा एकीकडं शिकवते. नेहमीसारखीच लोकर आपली हाताला गुंडाळून घ्यायची. लोकर पहिली गाठ घेतली. पहिली गाठ घेतल्यावर 8 साखळ्या बनवायच्या. 3 4 5 6 7 8. 8 झाल्यावर त्याचा गोल करायचा आहे आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. म्हणजे फक्त आहे त्यातून एकच वेढा घ्यायचा आहे. आता इथे 3 साखळ्या बनवायच्या आहेत. 3 साखळ्या झाल्यावर हा 3 साखळीचा एक खांब झालेला आहे. तर आता एक वेढा घेऊन हे 2 झाले. एक वेढा घेऊन खालून घेऊन असे हे 3 झाले. 4 आणि हे 5 खांब घालायचे आपण आणि लोकर अशी सोडायची. आणि हे जे पहिला खांब होता त्यातल्या सर्वात वरच्या साखळीत हे घालून या पद्धतीत असं ओढून घ्यायचं. म्हणजे हा वेलदोडा झाला. आणि हे झाल्यावर इथे आपल्याला 2 साखळ्या घालायच्या आहेत आणि परत वेढा घेऊन पुढे 5 खांब घालायचे आहेत. तर हा पहिला 1 2 3 4 आणि 5 झाले. सुई काढायची. पहिल्या हे साखळीतून सोडलेल्या धाग्यातून सुई काढायची आणि परत 2 साखळ्या घालायच्या आहेत. तसंच सेम पुढे करायचं आहे. परत 5 खांब. 1 2 3 4 आणि 5. परत हा धागा सोडलेला आहे पहिल्यातून हे याच पद्धतीत ओढायचं आहे आणि 2 साखळ्या घालायच्या आहेत. तर हे आहे चौथा वेलदोडा. 1 खांब झाला. 2 खांब झाले. 3 खांब झाले. 4 आणि 5. हे सोडल्यावर पहिल्यातून पुन्हा सोडलेल्या फाशामध्ये सुई अडकवून ओढून घ्यायचे आणि 2 साखळ्या घालायच्या आहेत. हे 4 झाले.
आता मी पुढे परत 5 खांब घालते. 1 2 3 4 आणि 5 वेढा. आता हे 2 साखळ्या घातल्यात. आता हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे, हे सोडते जरा असेल. 1 2 3 4 5 5 हे वेलदोडे झालेले आहेत. तर हे 5 वेलदोडे घेऊन तुम्ही इथे अजून एक सुद्धा घालू शकताय किंवा हे 5 मध्ये बंदही करू शकताय. तर तुम्हाला हारा जाड जर करायचं असेल तर अजून एक घालू शकता. त्याच्यापेक्षाही जाड 7चा किंवा 8 वेलदोड्यांचा करायचा तसाही तुम्ही करू शकता. 10 वेलदोड्यांपर्यंत सुद्धा तुम्ही छान जाडजूड हार करू शकता. तर हे तुमच्यावर आहे. तर आता समजा मी अजून एक जर खांब इथे घातला, म्हणजे अजून एक वेलदोडा जर इथे तयार केला तर 6चा सुद्धा तयार होईल. 1 2 3 4 आणि 5. आता मी इथं 8 सुरुवातीला साखळ्या घेतल्या, त्यामुळे माझे इथे 6 वेलदोडे यात झालेत. तुम्हाला कमी हवे तर कमी घ्या, पण 6 वेलदोड्यांचा पण हार खूप छान दिसेल. आणि ह्या ज्या 2 साखळ्या घातल्यात, आता इथं नाही घालायचं, म्हणून मी हे बघा, हे जे पहिल्या वेलदोड्याच्या 2 साखळ्या आहेत त्याच्यामध्ये मी घालते इथे, आणि तिथून अशी स्लिप स्टिच घेते मी. हे बघा, हे असं फुल हे तयार होत आहे, दिसतंय. हे असं तयार झालं आहे. आणि हा जो पोकळ आहे हे असं कायम राहतं. हे जे इथे पोकळ राहिलं आहे ते कायम राहतं. आणि हे या पद्धतीत तुम्ही हार विणू शकता. तर आता पुढे मी अजून 2 स्टेप दाखवते. जिथे आपण स्लिप स्टिच घेतली ती परत 1 2 आणि 3 नेहमीसारखे 3 खांब, आणि परत 1 खांब पूर्ण, 2 खांब पूर्ण, 3 खांब पूर्ण आणि 4. 1 2 3 4 नाही 5 झाले. ते 5 पूर्ण झालेत. तर परत पहिल्यातून 2 साखळ्या परत पुढच्या घरात द्यायचे. जी ही साखळी आहे मध्ये तयार केलेली त्यातून असं वळून घ्यायचे. 1 2 3 आणि 4 आणि 5. हे झाल्यावर अशा पद्धतीत हा राऊंड आपण पूर्ण करूया. याच पद्धतीत मी तुम्हाला राऊंड पूर्ण करून दाखवते. हा राऊंड पूर्ण. परत हे 5 झालेले आहेत खांब. पहिल्या खांबातून वरच्या साखळीतून हा फास असा घ्यायचा आहे आणि तिथं 2 साखळ्या घालायच्या आहेत. आणि आपण पुढच्या घरातल्या 2 साखळ्यांच्या मध्ये परत 5 खांब घालायचे आहेत. 1 झालाय, 2 झालाय, 3 4 आणि
5. आणि आता हा शेवटचा आता वेलदोडा चाललाय. 1 खांब झाला, 2, 3, 4 आणि 5. हा वेलदोडा कंप्लीट झालाय. पण इथे 2 साखळ्या घालायच्या आहेत आणि ते पुढच्या वेलदोड्याच्या ज्या 2 साखळ्या आहेत तिथं स्लिप स्टिच घ्यायची आहे, तेव्हाच हा राऊंड कंप्लीट होतो. तर तुम्ही बघू शकताय ही इथे 6 वेलदोडे आहेत आणि इथे पण 6 वेलदोडे आहेत. तर असं करून आपण परत आहे त्या इथे जे आपण सोडलं आहे तिथे परत 1 2 3 4 5 असं करत 5 खांब झाले की ओढून घेऊन अशा पद्धतीत असं पूर्ण पुढंपर्यंत विणत जायचं आहे. रंग जिथं तुम्हाला बदलायचा आहे तिथं तुम्ही बदलू शकता. बदलायचं म्हणजे काय करायचं आहे, इथे तुम्ही आता हा धागा गाठ घेऊन हा धागा ओढून कट करू शकता आणि परत इथे धागा जोडून इथे रंगीत करू शकता. जसं मी ह्याच्यामध्ये केलं आहे. इथे बघा, इथे मी पोपटी 5 वेलदोड्यांनी सुरुवात केली होती. मग हे 5, मग मी धागा चेंज केला, मग राणी कलर घेतला, मग परत पोपटी, परत हिरवा आणि मग पांढरा कंटिन्यू ठेवला आणि परत हे असं केलं. मग असं तुम्हाला हव्या त्या रंगात हवे तितके रंग बदलून तुम्ही ही विण अशी पूर्ण करू शकता. तर हे लक्षात आले का? आता वळूया चवच्या भाषेकडे. तर ही चवची भाषा जी आहे ती इंटरेस्टिंग आहे, खरंच सांगते. तुम्ही प्रयत्न करा, काहीतरी वेगळं शिकलात त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच होईल. तर आता चवच्या भाषेत मी पण तुम्हाला अशी वेगळी वेगळी वाक्य देतीच आहे की अय्या तिची साडी बघ ना किती छान आहे. चय्या चचिती चढीसा चित्तिक चन छा चह्या. किंवा ह्या साडीची काय ग किंमत आहे. च ह्या चढीची सा चय काय चम्मतकी चह्या. तू मॉलमध्ये गेली होतीस का ग. च तू चलो मॉ चले म चली गे चतीस का हो. किंवा झोपलीस का, जेवलीस का. किंवा आता मी तुम्हाला आता हे 1-2 शब्द बोलून दाखवते, त्याच्यानंतर मी काय बोलली आहे हे तुम्ही मला पुढच्या भागात सांगा, कमेंट्स करून सांगा की मी चवमध्ये एक 4-5 वाक्य बोलीन, ते काय बोलले ते तुम्ही मला मराठीतनं कमेंटमध्ये सांगा. तर आता तू झोपलीस का. च तू चपलीस का जो. तू टी व्ही बघतीयस का. च तू चविटी चकतीयस का ब. तू फिरून आलीस का. च तू चरून की चलीस का. हे प्रत्येक वेळी आपण मुलींनाच म्हणतो असं नाही. आता त्यांना ते काका काय करतायत, तर च ते चकाका चय काय चरतायत ग. त्या काकू मला खूप बोलल्या. मग कसं बोलायचं. च त्या चकू का चला मग चपकू चपकू चलल्या बो. असं म्हणजे कसं प्रत्येक आपले हावभाव आणि प्रत्येक ती चची भाषा बोलण्याची जी ठेवण आहे तशा पद्धतीत बोललं तर फार मजा येते. आणि आता समजा एखाद्या काकू जाता जाता पाय घसरून पडल्या, मग आता हे मैत्रिणीला सांगायचं असेल तर मग तिला म्हणायचं अगं काल त्या काकूना चालता चालता अचानक पाय घसरून पडल्या. मग आता हे तिला कसं सांगायचं, काकू तर समोर आहेत आणि महिला चका चल का च त्या चकूना का चय पाय चसरून ग चढल्या प. असं म्हणजे एक विनोद पण होतो आणि हळूच सांगितलंही जातं, म्हणजे त्यांची काळजी घेण्यासाठी सांगितलंही जातं की अगं काल त्या काकू पाय घसरून पडल्या. काल इतका पाऊस झाला, त्या पावसात इतकं म्हणजे वादळ वारा बापरे, रस्त्याला तर भरपूर पाणी होतं. तर आता हे इतकी सगळी वाक्य कशी बोलताय बघा. चल का चपकू चौसपा चला झा चणिया चस्त्याला र चरपूर भ चणी पाचतो. चकडं ए चकडं ती चगडीकडं स चणीच पा चणीच पा. चपरे बा चईच काही चचलं सु चैना. चदळवा चरवा चरपूर भ चगळं स चतो. असं. तर आता मी तुम्हाला 2-3 आता शब्द आत्ता इथून पुढं म्हणून दाखवते. मराठीत काहीच मी तुम्हाला सांगणार नाही की मी काय बोलले. फक्त मी 1 2 3 4 आणि 5 असं करीन
की ही वाक्य मी काय बोलले हे मला कमेंटमध्ये सांगा. तर पहिलं आहे, मी चक्रीचं लोळ, चणवी चमका चरते ग. एक झालं. मी चच्चरला पी चले ग चते हो. 2 झालं. चजीमा चजा चैन भी चली आ चती हो. 3 झालं. चजामा चलीमू चजा चरी ग चल्या आ चत्या हो. 4. चम्मी आ चपकू चपकू चज्जाम चली गे. 5. ही 5 वाक्य मी तुम्हाला म्हणून दाखवले. तशीच आज मी तुम्हाला 5 मुलांची नावं दाखवते म्हणून. ती मी च मध्ये म्हणणार आहे, ती पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय नाव आहेत. चकाशप्र, चशोक आ, चॉपनीलस, चजेसरा आणि चहुलरा. तर ही मी आता 5 मुलांची नावं म्हणून दाखवली आहेत. आता मी 5 मुलींची नावं म्हणून दाखवते. आता मी मुलींची नावं सांगते. चस्मिता आ, चमारी, चपनास, चयाप्री, चवितास. आता आपण आजची पण भाषा शिकलो आणि हार सुद्धा कसा करायचा सुरुवातीपासून हेही मी दाखवलं आहे. लोकर कशी जोडायची ते तर आपण क्रोशाचं किंवा कुठेही विणकाम करतो तेव्हा आपल्याला माहिती असतं. त्या पद्धतीत रंग बदलून आपण हारही बनवू शकतो. तर वेल्लोड्या विणेचा हार तुम्ही करा आणि चच्या भाषेकडे पण लक्ष द्या. सिक्रेट भाषा आहे. चची भाषा छान यायला लागली की मी तुम्हाला पुढच्या भाषा शिकवते. तर पुन्हा भेटूया. आणि एक सांगते, माझे असेच व्हिडिओ दरवेळी नवीन नवीन असणार आहे. आणि हो, आता आलं आहे श्रावण. तर श्रावणात मी तुम्हाला काय करणार आहे, श्रावणामध्ये मी तुम्हाला आपल्या श्रावणी कथा ज्या असतात पोथीतल्या, तर ते कथा कशा वाचतात ते मी दाखवणार आहे. कारण आमच्याकडं श्रावणात प्रत्येक वेळेला श्रावणाच्या वारानुसार कहाणी असते. मग ती कहाणी आम्ही वाचतो. पण ह्या सगळ्या कहाण्या असतात. सोमवारची कहाणी, मंगळवारची, बुधवारची, गुरुवारची, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि त्याच कहाण्या परत परत असतात. असं श्रावण महिनाभर कहाण्या असतात. आणि ह्या सगळ्यांच्या कहाणीच्या सुरुवातीला गणपतीची कहाणी असते. की ती कुठल्याही वाराची कहाणी आपण वाचताना आधी आपण गणपतीची कहाणी वाचतो. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये गणपतीची कहाणी म्हणून दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला श्रावणामध्ये, आता श्रावण येतोच आहे, तर श्रावणामध्ये तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. आणि गणपतीची कहाणी तोंडपाठच करायची, म्हणजे कुठलीही कहाणी वाचताना आधी आपण गणपतीची कहाणी म्हणून मग पुढे करायचं आहे. आणि श्रावणात अशा खूप वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी मी शिकवणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला विसरू नका. कमेंट नक्की करा. नमस्कार.